नमस्कार, कुक विथ मी चॅनलमध्ये स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे नागपूर स्पेशल झणझणीत पाटवडी रस्सा। त्यासाठी खोबरं आणि कांदा भाजून घेऊन वाटून घ्यायचा आहे। रस्सा बनवण्यासाठी तेल गरम करून घेऊया। तेल गरम झाल्यानंतर जिरा मोहरी टाकून घ्यायची आहे। जिरा फुलल्यानंतर तमालपत्र, वाटून घेतलेली पेस्ट टाकून घेऊन छान परतूया। त्यामध्ये गरम मसाला, धनेपूड, किचन किंग मसाला, काळा मसाला, लाल तिखट, बेसन टाकून घ्यायचं आहे कारण की रस्स्याला छान घट्टपणा येतो। हे सर्व मसाले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत। छान तेल सुटल्यानंतर त्यामध्ये गरम पाणी घालून घेऊया। छान मिक्स करून घेऊ। पाटवडी बनवण्यासाठी 1 वाटी पीठ घेतलं आहे। लाल तिखट, चिमूटभर हळद, चवीनुसार मीठ, तेल टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर पाणी टाकून घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे। घट्ट गोळा झाल्यानंतर वरून थोडं तेल टाकून घ्यायचं आहे कारण वडीला छान ठिसूळपणा येतो। वडी बनवण्यासाठी पोळी लाटूया। पोळीला वरून काळा मसाला, सुकं खोबरं हे लावून कट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे वड्या बनवून घ्यायच्या आहेत। रश्याला छान उकळी आली की त्यामध्ये आपण वड्या टाकून घेऊया। चवीनुसार मीठ, चिरलेली कोथिंबीर हे टाकून छान वड्या शिजू द्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकता की रश्याला छान कलर आला आहे। चला तर मग सर्व करूयात। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।